नमस्कार. श्री नागराजशास्त्री संकलित चैतन्यबोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत. आज आपण 24व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. तुम्ही इतके कष्ट करून करता, खरं मला कौतुक आहे, यात शंकाच नाही बरं का. पण हे तुम्ही समजून राहा, हे नुसतं रविवार पुरतं नसावं. 24 तास त्याचा पाठीराखा असावा. येथे माझा पाठीराखा भगवंत आहे ही जाणीव ठेवून तुम्ही राहा. त्याचा अनुभव आल्याशिवाय कधी राहत नाही. पुष्कळ लोकांना माहिती आहे, अनुभव असेल, ज्यांना काही बाधाबिधा असते ना, त्या बाधेच्या माणसाला मागं कुणीतरी आहे असा सारखा भास होत असतो. कधी ही बाधा आम्हाला भगवंताची व्हायला पाहिजे खरं. तो माझ्या मागे आहे ही जाणीव निर्माण व्हायला पाहिजे खरं. आणि ती जाणीव निर्माण करण्याकरता भगवंताच्या नामाची खरंच गरज आहे. भगवंत मिळणार अशी आशा असेल, मनाची शांती जर मिळवायला मार्ग असेल, तर भगवंताची प्राप्ती हाच मला शांतीचा एक मार्ग आहे खरा. आणि त्याला दुसरं काही नसून शरणागती एवढी करा. परमात्मा एकच तू कर, तुझ्या वाचून माझं खरं कोणी नाही, ही खरी खरी जाणीव निर्माण करू आपण काळजी तरी करतोच ना. मी करता नाही हे तुम्हाला पक्क माहीत आहे. हे करताना परमात्मा करता ही भावना ठेवून का न वागू आपण. मी काय सांगेन, हे सोंगा करता नाही, ढोंगा करता नाही, अगदी लोकांकरता मुळीच कधी नाही बरं का. सोंगा ढोंगासाठी मुळीच करू नका. न केलेलं पत्करलं, पण ढोंगा न कधी करू नका. पण जे कराल ते अत्यंत प्रेमानं करा. थोडं करा, पण अत्यंत निष्ठेनं करा. त्यात भगवंत आहे ही खात्री बाळगा. मी सांगतो खरं ना, रामरायांनी एवढी कृपा करावी, तुमच्या शहरात राहणाऱ्या लोकांची सुद्धा इतकी अजून बुद्धी कायम राहते, ही भगवंताची खरोखर कृपा आहे बरं बाळ. बुद्धिभेद केव्हा होईल याचा नेम नाही. बुद्धिभेद त्या होका यंत्रासारखा आहे. तो काटा केव्हा इकडे तिकडे फिरेल याचा नेम नाही. तशी आमची बुद्धी अत्यंत चंचल आहे. ती माझा घात केल्याशिवाय राहणार नाही. पण निश्चयाने आपण करावं, निश्चयाने गोष्टी कराव्या. भगवंताचा विसर न पडेल असं निश्चयानं काहीतरी करत जा. आणि थोडा तरी असा नियम ठेवा की दिवसातून एकदा तरी भगवंताला आपलेपणानं हाका एकदा मारीन. एकदा तरी रामाला रामा म्हणून मी हाक मारीन. माझी खात्री अशी, एका हाकेने जे काम होईल ते बाकीच्या तळमळीने नाही काम व्हायचं. मी सांगतो खरं ना. तेव्हा तुम्ही सर्वांनी हे करता, खरंच उत्तम आहे. नामस्मरण करत राहा. भगवंताला भगवंता करता भगवंताचं स्मरण ठेवा. आणि त्याला अत्यंत सोपा उपाय जर असेल तर त्याचं नाम हा खरोखर मार्ग आहे. सगळ्या साधू सत्पुरुषांनी सांगितलेला नामासारखं कल्याणाचं नाही हेच त्यांनी सांगितलं. रामराया जेव्हा वनवासाला गेले आणि भरतानी पाहिलं, त्यांनी मौन धरून जर केलं असेल ते नामच केलं, आणि प्रकट केलं असेल तर भगवंताला प्रकट आणला. 14 वर्षानंतर भगवंताला आणायला जर कोणी कारण असेल तर भक्ताची भगवत भक्ती हीच खरी कारण आहे. आणि हे त्यांनी केलं, तेच तुम्ही सगळ्यांनी नामस्मरण करा. भगवंतावर निष्ठा ठेवा. 24 तास सावधगिरीने वागा. भगवंत माझा पाठीराखा आहे ही भावना ठेवा. आणि मला खरोखर मनापासून अगदी वाटतं आणि सत्य सत्य मी तुम्हाला सांगेन, त्यासारखं लाभदायक कोणतं नाही. व्यवहारात कधी कमी पडू नका. दैन्यवाणं कधीच नसावं. अगदी राजाचं वैभव तुम्ही भोगा, पण त्या वैभवानं मी सुखी आहे असं न म्हणताना मी रामाचं आहे म्हणून सुखी आहे ही भावना ठेवून वागा. वैभव आज आहे, उद्या नाहीसं होईल. वैभवावर विश्वास ठेवू नका कधी. मी सांगतो खरं ना, मी रामाचं आहे या भावनेनं तुम्ही राहा. राम कल्याण करील हा माझा भरोसा ठेवा. सुखाने संसार करा. सुखाने संसार व्हायला भगवंताची अत्यंत आवश्यकता आहे. ही भगवंताची आवश्यकता निर्माण होण्याकरता भगवंताचं नाम घ्या. राम कल्याण करील हा रामाचाच आशीर्वाद घ्या. आणि सुखाने या बरं बाळ, आनंदात राहा. प्रवचन 25 आशीर्वाद. हो या बाळ, या. जरा उशीर झाला ना. मला खरी अडचण असेल, काही सांगावं म्हटलं की सांगावं काय याची अडचण पडते. सांगणाऱ्यांमध्ये 2 गोष्टी आहेत. ऐकणारा एक अज्ञानी आहे असं समजल्याशिवाय सांगणाऱ्याला सांगता येत नाही.
ते मला वाटत नाही कधी. अज्ञानी जगात मनुष्य कोणी असेल असं मला खरंच वाटत नाही. अज्ञानाचं पांघरून घेतलेली माणसं आहेत. अज्ञानी माणसं फारसे नाहीत कोणी. दुसरी गोष्ट, जी गोष्ट सांगावी त्याचं ज्ञान त्याच्याजवळ नसलं तर सांगूनसुद्धा उपयोगाचं नाही कधी. मग सांगितल्याचं ज्ञान होतं आणि बीज त्याच्याजवळ आहेच, वाढवणं त्याचं काम आहे, म्हणून सांगण्याची गरज नाही असं वाटतं. तिसरी गोष्ट, मला शंकाच कधी नसल्याकारणानं दुसऱ्याला शंका असेल असं मला कधी वाटतच नाही. निरूपण 2 गोष्टीत आहे, एक अज्ञान घालवणं किंवा शंका निरसन करणं. अज्ञान नाहीच जगात म्हणून सांगता येत नाही, आणि मला शंका नसल्याकारणानं लोकांना शंका आहे असं मला खरंच वाटत नाही. आता अज्ञान आणि शंका आहे यांचं सोंग घेतात. सोंगाचं खरंच समाधान होतच नाही कधी. नाही, कधी होत नाही. मग सांगण्याची जरूर काय मग? म्हणून खरं सांगता येत नाही. मला खरं नाही सांगता येत. जसं खरं सांगायला पाहिजे तसं नाही सांगता येत. मला सांगता काय येतं? तुम्हाला जे कळतं तुम्ही आचरणात आणत नाही एवढं मी सांगतो. आम्हाला जे कळतंय ते आचरणात आणत नाही हे कळत नाही ते आचरणात आणू नये. 2 भाऊ होते. 2 भाऊ, एक मोठा होता, एक लहान होता. 3-4 वर्षाचा होता. त्याचा जाताना आईला पाय लागला. थोरला भाऊ काय म्हणाला, तुला कळत नाही का, आईला पाय लागलाय, नमस्कार कर. तेव्हा आई काय म्हणाली, त्याला कळत नाही, लहान आहे अजूनही. म्हणजे लहानपणीचा गुन्हा झाला तर गुन्हा नव्हेच, कळतपणी गुन्हा झाला तर गुन्हा खरा. मनुष्याला कळतपणी गुन्हा होतो म्हणून मनुष्य गुन्ह्याखाली भार आहे. बाकीच्या प्राण्यांना कळतच नाही आहे कधी. बुद्धिवानाला जास्ती कळतंय आणि तो गुन्हा जास्ती करतोय. जाणून बुजून तो गुन्हा करतो, त्याला सांगण्याचा उपयोगच होत नाही कधी. नाही, म्हणून आपण लक्षात ठेवून वागलं पाहिजे. खरं हे कसं ज्ञान आहे? हे सर्वांना जमेल असं ज्ञान आहे. सर्वांना त्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये भेदभाव असा कोणता नाही. जातीचा भेद नाही, पुरुष स्त्री नाही, श्रीमंत गरीब नाही, विद्वान अडाणी नाही. हे सगळ्यांना सारखं आहे. म्हणजे अत्यंत लहानपणापासून अत्यंत मोठ्यापर्यंत. मग अत्यंत लहानापासून मोठ्यापर्यंत असेल तर हे असं शास्त्र असलं पाहिजे जे कोणालाही करता येण्यासारखं असलं पाहिजे. अत्यंत अडाण्यापासून अत्यंत विद्वानापर्यंत जर अडाण्याला कळण्यासारखं जे शास्त्र आहे, मग अडाण्याला जे कळतं ते सांगण्याचं काम राहतच नाही. प्रश्न राहतो, जे कळतं ते आचरणात आणण्याचा राहतो. मनुष्य जर असं करील ना, हे असं ठेवलं आहे ना, म्हणजे रेकॉर्डिंग यंत्र, ते आपल्याबद्दल ठेवलं तर बरं होईल. आपण लोकांना काय सांगतो हे जर असं रेकॉर्ड करून घेतलं तर आपण कसे आहोत हे आपोआप कळेल, नाही का? आपण जे लोकांना सांगतो ते नेहमी उत्तम असतं आणि आपण जे आचरणात आणतो ते त्याच्या उलट असतं, हो ना? म्हणून माझं लिहून घेण्यापेक्षा सगळ्यांनी आपापलं लिहून ठेवणं बरं, नाही का? माझं सांगण्याचा हेतू काय? मनुष्य अप्रामाणिक फार आहे. तो बोलताना एक बोलतो आणि आत एक असतो. असं काही यंत्र निघालं पाहिजे की आतलं बाहेर काढता आलं पाहिजे. असं जर यंत्र निघालं तर मनुष्य कोण कसा आहे आपोआप कळेल बरं का. मनुष्याची खरी परीक्षा आतल्या बाजूने आहे, बाहेरच्या बाजूने नाही. मनुष्य चांगला की वाईट हे रूपावरून कळत नाही, लांबी उंचीवरून कळत नाही, त्याच्या आतल्या गुणांवरनं कळतो. आणि आतले गुण आम्ही नेहमी झाकून ठेवतो. आमचे गुण ते दुर्गुणच आम्ही झाकून ठेवू आणि वर चांगलं दाखवतो. हे दुर्गुण बाहेर काढणं जर काही यंत्र मिळालं तर किती कठीण होईल हा. म्हणजे फारच थोडे लोक पुढे आलेले दिसतील, नाही का? खरं येईल तर पुढे येईल, नाही तर नाही येणार. पण हे की नाही असं भगवंताने केलं नाही. मनुष्याला बुद्धी दिली आहे आणि त्या बुद्धीचा उपयोग करून खरं खोटं काढ म्हणून सांगितलं आहे. म्हणून यंत्राचा उपयोग काही होत नाही कधी. यंत्राचा जर काही उपयोग नाही तर उरलंच काय मग, नाही का? भगवंताला सुद्धा दुर्योधनाला बुद्धीच्या 4 गोष्टी सांगता आल्या. भगवंत त्याच्या मागे बुद्धी आण नाही सांगितलं त्यांनी. तू वाईट आहे असं त्यांनी सांगितलं नाही. 4 गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि भगवंतासारख्याला बुद्धीचा पालट नाही करता आला. 4 गोष्टी बुद्धीच्या मी सांगेन म्हणाला. आणखी 4 गोष्टी सांगेन, परंतु माझ्या बुद्धीचा पालट कर म्हणतोस, हे त्यासाठी तुला मी बुद्धी दिली आहे. वापर करणं तुझ्याकडे आहे, वापर करणं आपल्याकडे ठेवलं आहे. त्यामध्ये ढवळाढवळ तो करत नाही कधी.
मग बुद्धी दिल्यानंतर तू शोधून काढ, चांगलं वाईट कोण शोधून काढ. आणि सगळ्यात कठीण जर असेल तर त्या बुद्धीने चांगली संगत शोधून काढणं फारच काम कठीण आहे. आपण एखाद्या देवळात गेलो, हे कोणाचं देऊळ आहे सांगता येईल, रामाचं आहे की दत्ताचं आहे, कृष्णाचं आहे का शंकराचं आहे, हे त्या त्या ह्याच्याप्रमाणे म्हणजे देवाप्रमाणे करता येईल. पण आपण सत्पुरुषाकडे गेलो तर तो कसा आहे हे कळणं फार कठीण आहे. सत्पुरुषाला ओळखणं फार काम कठीण आहे आणि ते ओळखता आलं पाहिजे, त्याशिवाय खरं गत्यंतर नाही. ओळखण्याकरता 2 गोष्टी केल्या पाहिजेत. आपल्याजवळ आरसा असला आणि दुसऱ्याचं रूप त्यात जर घ्यायचं असेल, समजा ते फोटो काढतात नाही का, फोटो जर काढायचं आपल्याजवळ असेल तर त्याला नकळत फोटो काढता येईल. पण फोटो काढायचं यंत्र म्हणजे कॅमेरा आपल्याजवळ पाहिजे. तसं ते काढलं तर मनुष्य कसा आहे ओळखता येईल, म्हणजे माझ्यावरनं त्या माणसाची ओळख पाळख करता येईल. तसं आपल्याजवळ नाही आहे. आमचा आरसा आहे पण मलिन झालेला आहे, त्याचंही प्रतिबिंब ह्याच्यावर पडत नाही. म्हणजे त्यामुळे मग खरं आम्हाला कळत नाही. म्हणजे मी त्या माणसाला ओळखू म्हणेन तर माझी इतकी पात्रता नाही. म्हणजे आरसा माझ्याजवळ असेल तर दुसऱ्याचं तोंड मला त्या आरशात दिसेल. समजा आपल्यापुढे एक आरसा ठेवला आहे आणि मागणं मनुष्य येतो आहे, तर आरशात कोण आपल्याला दिसेल? तेव्हा माझं अंतःकरण जर पवित्र असेल, तो मनुष्य कसा आहे हे मात्र कळू शकेल. पण त्या आरशावर जर धूळ पडली असली तर काही कळणार नाही. तशी आमची अवस्था झाली आहे. म्हणून मला माणसाला ओळखता येत नाही. म्हणून मनुष्य ओळखावं म्हटलं तर ओळखता येणार नाही. ओळख नाही तर उपयोग नाही. असं असून माणसाने खरंच करावं काय मला सांगा? ही खरी अडचण आहे माणसाला. ओळखण्यासाठी माझ्याजवळ जी पवित्रता पाहिजे ती माझ्या अंगात नाही, त्याच्यावर मळ बसलेला आहे. आता मळ बसल्यावर त्याला ओळखता येणं शक्यच नाही. आरशावर मळ जर असला तर मागणं कोण येत आहे आम्हाला कळायला काही मार्ग नाही. मग आता दुसरा उपाय कोणता? आणि संतांची ओळख खरं झाल्याशिवाय खरं नाही. जगात किती आपण फसतो असं म्हणतो, याचा हेतू काय असतो? त्यांनी जे सांगितलं ते केलं नाही तर एक, आम्हाला हवंय ते दिलं नाही तर एक, आणि त्यांनी देतो म्हणून दिलं नाही तर एक. आता तिन्हीमध्ये सुद्धा मला जे हवंय, सगळ्या चांगल्या गोष्टी सोडून द्या, पण जे हवंय ते त्याचा त्यांना वीट आहे. त्यांना जे हवंय त्याचा विटाळा मला नको आहे. आता दोन्हीची संगत जुळायची कशी मग? दोन्हीचं एकमत असेल तर राहील. लग्न केलं आणि एका मुलीला प्रपंच करायचाच नाही आणि एकीला करायचं आहे तर प्रपंच व्हायचाच नाही कधी, नाही का? दोघींना एकच गोष्ट हवी असेल तर होईल, नाही का? मला हवंय ते याच्याजवळ मिळेल असं असेल तर करेन, पण मला हवंय ते याच्याजवळ मिळणार नाही. पण असा गैरसमज केला, त्याला काय सर्व शक्तिमान काय वाटेल ते देता येईल म्हणून हवं म्हटलं तर? सर्व शक्तिमान असून देता येत नसेल तर आपल्या कल्याणाचं नाही ही कल्पना आमची नाही. ही नाही मग आम्हाला हवं ते त्यानं द्यावं ही आमची कल्पना आहे, नाही का? असं कोण मुळात कोणाला देईल मला सांगा? जे माझ्या अकल्याणाचं आहे ते त्याने द्यावं असं म्हणणं हे कल्याणाचं नाही. तो देईल हे त्याच्या हिताचं नाही. म्हणून त्यांनी जर दिलं नाही तर तो बरा नाही असं आम्ही म्हणणार. मग ओळखण कशी होणार? अशी ओळखण होणं मोठं कठीण काम होऊन बसलंय. प्रारब्ध ही ओळखण ठेवावी तर प्रारब्धाची गती देहापर्यंत आहे. संतांच्या ओळखणीला प्रारब्धाची गती नाही चालत. मग शस्त्र कोणतं? मग फोटो काढता येत नाही, बुद्धीने ठरवता येत नाही, बाकीच्यांनी जुळत नाही. मग संतांचं परीक्षण होणार कसं? आणि परीक्षण झालं नाही तर संगत बरोबर होत नाही. कोणास ठाऊक आहे खरं आहे की नाही कोणास ठाऊक, हे शेवटपर्यंत राहणारच, नाही का? तर माझ्या समजुतीने मला एक असं वाटतं बाबा, आता आपल्यातून जर आपण विचार करायचा, जास्तीत जास्त फसण्याची भीती कमी तो मार्ग चांगला. म्हणजे फसण्याची भीती आता कमी जास्त अगदी आपण असं एक धरून चाललं की सत्पुरुष याचा अर्थ कोणता? व्यवहारी माणसाच्या जीवनातून याचा अर्थ कोणता? जो व्यवहारानं वागेल, सत्य मनुष्य असेल, सत्य म्हणून व्यवहार करेल, लबाड असेल तर लबाडीने व्यवहार करेल. पण व्यवहारी माणसाची वृत्ती व्यवहारी असेल, प्रापंचिक असेल, त्याला प्रापंचिक ज्ञान ज्याला असेल. चांगला मनुष्य कसा असेल तर सत्पुरुष म्हटल्यानंतर त्याला उत्तम गणित करता येईल,
विचार चांगला असेल असं सांगता येईल. आपली कल्पना अशी की सत्पुरुष झाला म्हणजे काय म्हणता येईल, त्याला भगवंताचं ज्ञान आहे असं आम्ही मानतो. त्याला आहे की नाही राम जाणे, परंतु असं आमची समजूत करून जाणार. आम्हाला जितके विषय प्रिय आहेत, आम्हाला जितका आमचा देह प्रिय आहे, तितकं ज्याला देव प्रिय आहे तो सत्पुरुष म्हणू आम्ही, नाही का. आज आम्हाला आमच्या देहाची किंमत खरी माहीत आहे. जितका ज्याला देव आवडतोय तो सत्पुरुष म्हटला पाहिजे. मला केव्हाही जर निर्माण झाली वासना, कुठून उठली तरी विषयाची उठेल. ज्याची वासना भगवंताचीच उठते तो सत्पुरुष म्हणता येईल. म्हणजे सत्पुरुषांची काही उदाहरणं आपण लक्षात ठेवून राहिली पाहिजेत. सत्पुरुष म्हणायचं कोणाला? सत्पुरुष म्हणेल की जो मला हवंय ते देणारा सत्पुरुष म्हणावा. तर हवंय ते जिन्नस कोणीही देईल. कोणी गरीब असेल तर पैसेवाला श्रीमंत भेटेल, कुणी अडाणी असेल तर बुद्धिमान विद्वान भेटेल. तेव्हा मला हवंय ते देणारा जगात कोणी न कोणीतरी निराळा भेटेल. पण मला खरंच हवंय काय हे मला जर कळत नाही तर मग आम्ही त्याच्याजवळ मागणार तरी काय मग, नाही का. पण मी अशी समजूत करून ठेवली, जर की संत पाहिला की सत्पुरुष असावा असं आपण जर ठरवून गेले तर सत्पुरुषाच्या ओळखणीला काही अडचण पडणार नाही कधी. आपण बाजारात जर गेलो, अत्तर शोधायला लागलो, अत्तर घेण्यासाठी पाहायला गेलो. अत्तराच्या दुकानात गेल्यानंतर त्यांनी मोठमोठ्या चांगल्या चांगल्या सुंदरशा बाटल्या काढून दाखवल्या. सुरेख बाटल्या होत्या, दिसायला सुरेख होत्या, त्यातला रंगही चांगला होता. त्या अत्तराची किंमत त्यांनी सांगितली नाही. त्यांनी भरमसाठ किंमत काही सांगितली. बाटल्यावर आपण त्याची किंमत काही पाहणार नाही. हे आपण काय करू, ते हाताला लावू आणि वास कसा आहे पाहू. ज्याचा वास चांगला आहे, त्याची बाटली कशी आहे आम्ही पाहणार नाही. कारण अत्तराचा वास कसा आहे मला जर कळला, गुलाब म्हणजे कसा हा मला कळला पाहिजे. थोडासा वास आला तर अत्तर बरं म्हणू आम्ही. ती बाटली चांगली आहे का दुकानदार मोठा आहे, तो पैसाही जास्त मागतोय म्हणून काही म्हणणार नाही. म्हणजे आपण त्याची परीक्षा आपल्यावरून करतो, त्याच्यावरून करत नाही. तशी सत्पुरुषाची परीक्षा आपल्यावरून करायची, त्याच्यावरून करायच्या फंदात पडून उपयोगाचं नाही. केशवराव मागे आहेत म्हणून सांगतो इतक्या गोष्टी. आपल्याला दिसेल ते खरं आहे. अत्तर पाहताना अत्तर कसे का असेना, मला जर वास आला नाही तर अत्तर चांगलं असणार नाही. म्हणजे माझ्यावरून मी त्याची परीक्षा करेन, होय ना. त्यासाठी अत्तराचं ज्ञान पाहिजे. म्हणजे आपलं एवढं ज्ञान करून घेतलंय. सत्पुरुष म्हणजे काय? ज्याला भगवंताचं अत्यंत प्रेम आहे, त्याच्याजवळ असेल ते दिसेल हा प्रश्न आहे आपल्याला. पण सत्पुरुष म्हटला म्हणजे असा, अत्तर म्हणजे असं की सुवास असला पाहिजे, गुलाब म्हणजे अमक्या तऱ्हेचा वास आहे, हिना म्हणजे अमक्या तऱ्हेचा वास आहे, हा मला माहिती पाहिजे. आणि मला माहिती असताना मला वास यायला पाहिजे. तर नाकच जर थंडीने बंद झालं असलं तरी उपयोग नाही. म्हणजे मी शुद्ध आणि पवित्र पाहिजे. त्याची परीक्षा करायला अत्तर चांगलं आहे चोळून घेतलंय, पण मला वासच येत नसला तर कळणार नाही. म्हणून मी आधी चांगला पाहिजे, एवढी गोष्ट खरी आहे. नंतर पाहिल्यानंतर आपण त्या सहवासामध्ये असं पाहू, तूप वाढलं, तुपाचं पाहिलं कसं आहे, नुसत्या वासानं सुद्धा होत नाही, ते चाखून पाहीन. चाखून जर बरं वाटलं तर बरं म्हणेन. चिंच पाहिली, ती आंबट चांगली असेल तर चिंच आंबट म्हणू. चिंच आहे आणि गोड आहे तर चिंच चांगली नाही म्हणता येणार. गोड जरी जिन्नस चांगला असला तरी चिंचेचा गुणधर्म आंबटच. ती आंबट असेल तर आपण ती चांगली म्हणूया. हे जसे त्याच्या गुणधर्माप्रमाणे आपण समजूया, तसा त्याचा गुणधर्म माझ्या प्रचितीला आला तर चांगला असं म्हणू, नाही का. आणि सत्पुरुष ज्याने ओळखला त्याचा मार्ग बरोबर सापडला अगदी. मग त्याला खरं सांगायला नको आहे काही. त्याला करायचं असेल तर चिकाटी तेवढी धरायची राहील. हे सगळं आपण पाहिल्यावर मग आपण असं धरून चालूया, सत्पुरुषाची जर कोणती खूण असेल तर आपण त्याच्याजवळ राहिल्याशिवाय गत्यंतरच नाही. त्याचं राहणं कठीण आहे. सत्पुरुषाची खूण आपण सांगू, भगवंताच्यावर अत्यंत प्रेम तो सत्पुरुष खरा. मग तो चमत्कार करो न करो, काय बाकीचं असेल त्याच्या स्वभावानुसार काही करू द्या. मग चांगला सत्पुरुष कोणता? त्याचा गुण माझ्या अनुभवाला आला तर चांगला, तो माझ्या अनुभवाला नाही आला तर चांगुलपणा आम्हाला घेऊन काय करायचं आहे मग, नाही का. म्हणजे अगदी चांगलं जर माझ्या अनुभवाला जर आलं नाही ना, आपण चांगलं म्हणणार नाही कधी. मग ज्याच्या सहवासामध्ये राहून मला माझ्या देहाचा विसर पडला, विषयाचा विसर पडला किंवा भगवंताचं प्रेम मला आलं,
तर त्याचा तो गुण आहे असं म्हणायला हरकत नाही, नाही का? त्याच्याजवळ राहून जर मला विषयांची आवड कमी झाली, विषयाचं प्रेम कमी झालं, वृत्ती भगवंताकडे कशी वळली मी काही न करताना, त्याच्या सहवासात तेवढं राहिलो. त्या सहवासात राहिल्यानंतर मला काय होईल की त्याच्याजवळ ते आहे असं मला वाटायला लागेल. त्याच्याजवळ ते असलं पाहिजे खास, कारण मी काही न करताना त्याच्या सहवासाने मला मिळते. म्हणजे मला त्याच्या सहवासात भगवंताचं प्रेम जर निर्माण झालं, मला हवंय त्याने दिलं नाही, मी हवंय ते मागितलं त्याने दिलं नाही, पण मला भगवंताचं प्रेम निर्माण झालं, तर तो सत्पुरुष असला पाहिजे खास, तेवढं होईल ना? इतकं झाल्यानंतर मग फसायचं कारण कुठे राहिलं? काही कारण नाही. आपण त्याच्याकडे गेल्यावर त्याला आपण सर्वस्व मानतो, मोठा आहे म्हणतो, सर्वज्ञ आहे, वाटेल ते करणार आहे असं आपण त्याला म्हणतो. आणि ते खरं आहे, खोटं नाही. पण असं करताना आपली विषयाची वासना अगदी नाहीशी झाली असं नाही, काहीतरी निर्माण होईल. अगदी मी म्हणतो काही वाईट नाही, तर समजा कुणी आजारी पडलं बुवा, तुमच्या अंगावरून हात फिरवला, बरं वाटतं, त्यात वाईट हेतू तर नाहीच, पण विषयाला धरूनच आहे, भगवंताला सोडू नये हे मात्र मागून जाईल. म्हणजे मला हवं आहे ही दुसरी खूण. पहिली खूण त्याच्या सहवासात भगवंताचं प्रेम येणं. दुसरी खूण मला जे हवं आहे ते मी मागत असताना, देण्याची शक्ती असताना, अशी माझी खात्री असताना तो देत नाही, असं असताना सुद्धा त्याला सोडून जाऊ नये असं वाटतं. हे संतांचं प्रेम आहे. मला हवं आहे, देण्याची शक्ती आहे तरी देत नाही, तरीसुद्धा मला सोडून जाऊ नये असं वाटतं. तिथे सत्पुरुष आहे. मग फसतोय कशाला सांगा मला? नाही फसणार, नाही का? ही सत्पुरुषाची ओळखण आपण करून घेतली पाहिजे हो. आणि हे झाल्यानंतर सगळ्यात अत्यंत दुर्घट वस्तू असेल तर 3 वस्तू सांगितल्या आहेत, आपल्या अनुभवाच्या आहेत. एक, मनुष्य जन्म आहे म्हणतात, आल्यानंतर त्यांचं महत्त्व काही कळत नाही. अवघड काय? आल्यानंतर अवघडपणा नाहीच. मनुष्याच्या पोटी जन्माला आल्यानंतर पैसा मिळवणं कठीण आहे असं वाटायचं त्याला कारण नाही. तसं मनुष्य जन्माला आल्यानंतर तो मोठा अवघड असं म्हणायला पाहिजे. दुसरी कठीण गोष्ट, संतांची भेट होणं अत्यंत काम कठीण आहे. खरंच कठीण आहे. म्हणजे अत्यंत भाग्याशिवाय होणं फार कठीण आहे. बाकीचे पुष्कळ भेटतील, संत कोणता? जो मला भगवंताचं प्रेम लावून देईल तो संत. अशा संतांची भेट होणं फारच कठीण आहे. माझं दुखणं बरे करणारे संत भेटतील, बुद्धिवाळ खेळणारे लोक पुष्कळ भेटतील, विद्वान असतील, शहाणे असतील, चमत्कारिक असतील, वाटेल ते चमत्कार करून दाखवतील, सगळे भेटतील. पण मला भगवंताचं प्रेम निर्माण करून देणारा संत मिळणं अवघड आहे. तोही भाग्याने मिळाला, पण माझ्या आत्तापर्यंतच्या जन्मोजन्माच्या सवयी त्या माझ्या बाजूला सारून चिकाटीनं त्याच्याजवळ राहीन, हे त्याच्याहूनही कठीण काय काम. सगळ्यात कठीण आहे चिकाटी राहणं. मी म्हणेन, ज्या मनुष्यानं चिकाटी साधली त्याचं काम भागलं, नाही का? ही चिकाटी साधणं ही तपश्चर्या आहे. संतांची संगत असेल, पडून मी राहीन, काय वाटेल ते होईल, माझं आयुष्य गेलं म्हणेन. मला हवंय तो देत नाही म्हणून बाजूला सरणार नाही. ही चिकाटी ज्याच्याजवळ राहिली त्याचं काम झालं असं मला वाटतं. एखादा भिकारी अगदी भिक्षेकरी आला, त्याला ओरडलं, शिव्या दिल्या लोकांनी, जा इथनं निघून जा. तो जाऊन आपलं बसून राहिला. काहीतरी मनुष्य टाकेल त्याच्या पुढे, हे घेऊन जा बाबा, आता नको. असं चिकाटीनं मी कसाही असू द्या तुझं होऊन राहीन असं म्हटलं की त्याला काहीतरी करणं भागच आहे. आणि तो काहीतरी करील हे आपल्या जन्मापुरतं होईल, ते आम्ही करणं जरूर आहे खरं. ही चिकाटी मात्र अशी पाहिजे, ती प्राणाबरोबर चिकाटी पाहिजे. एक काहीतरी केलं पाहिजे हो, एक साधन करून त्याला आपलंसं करावं. किती साधन करणार? एक शरणागती अशी करावी की आता माझं होऊन गेलं आहे, आता काही उरलं नाही, अशी शरणागती. काय होईल ते बुवा, देह त्याच्यावर टाकून दिलाय. किंवा चिकाटी असणं जरूर आहे खरं. चिकाटी तर खरी, निर्भयता आणि चिकाटी हा मनुष्याचा मोठा गुण आहे. काहीही होऊ दे, माझं आयुष्य वाया गेलं तरी त्याच्या पायाजवळ राहीन. मला नकोच आहे काही, मला समाधान नको आहे, मिळवायला नको आहे. मिळवायची इच्छा म्हणजे त्याच्याजवळ राहावं एवढं वाटतंय, तरी त्याचं काम भागेल. आणि हे करणं हे मनुष्याला जरूर आहे. ही चिकाटी मनुष्याजवळ राहत नाही. न राहायला कारण त्याच्या आत बीज आहे, वासनेचे बीज आहे. ते नाहीसं झालं नाही खरं. ते नाहीसं झाल्याशिवाय आम्ही चिकाटी जर धरता येईल तर भाग्याचं आहे. पण चिकाटीला अडचण ही त्याच्यामुळे येईल.
एवढं तरी करून पाहावं, एवढं तरी करावं, असं तरी व्हायला हरकत नाही. हे त्याला काय अशक्य नाही. सगळ्या गोष्टी मग सांगतो तो. हे चिकाटी धरणं जरूर आहे खरं. मला असं वाटतं, मी सांगितलं परवा, एक जण गृहस्थ असे आले होते. मी तुम्हाला सांगितलं असेल म्हणा. कचेरीतून घरी आले होते. त्यांच्या घरी काही पाहुणे आले होते. घरी आल्यावर बायकोनं सांगितलं की पाहुणे आलेत, तुम्ही काही जिन्नस अमकं अमकं घेऊन या. त्याला वाटलं बरोबर आहे, म्हणून तसाच तो बाहेर जायला निघाला. बाजारात जायला निघाला. त्याचा 3 वर्षाचा मुलगा होता. तो म्हणाला, मी येतो तुमच्याबरोबर. तो म्हणाला, नको, तुला कडेवर कुठे घेऊन जाऊ इतक्या लांब. त्याने त्याला पुष्कळ सांगितलं, मी काही कडेवर बसणार नाही, मी काही मागणार नाही, बाजारात काही अमकं हवं असं म्हणणार नाही, मी काही करणार नाही, मी तुमच्याबरोबर चालत येईन. बापाला वाटलं खरं आहे, तो म्हणताय तर घेऊन जावं म्हणाला. तो घेऊन गेला तर अर्ध्या वाटेत गेला आणि माझे पाय दुखायला लागले असं म्हणाला. बाप म्हणाला, आता तुला मी कडेवर घेणार नाही, तू कबूल केलं आहेस की कडेवर बसणार नाही म्हणून. त्याने बापाचा हात सोडला आणि तिथेच बसला रस्त्यावर बसला. तरी पण काही बाप गेला मुद्दाम चालत. त्याला काय वाटलं, आपण गेलो की पुढे चालत येईल. मुलानं पाहिलं सुद्धा नाही. खाली मान घालून बसला. बाप मागे सारखा पाहत होता, गाडी बिडी येत आहे का म्हणून. मागनं एक भरधाव गाडी येत होती. तर बाप धावत धावत जाऊन पोराला त्यानं उचललं. इतकी चिकाटी पाहिजे. ती गाडी अंगावर जाते की नाही मुलानं पाहिलं नाही. बापाला काळजी होतीच नाही का. मुलाच्या अंगावर गाडी येईल बापाला काळजी होतीच. ती गाडी यायच्या आधी बाप धावत आला आणि पोराला कडेवर घेतलं. मग खाली नाही सोडलं कधी. अशी चिकाटी तरी पाहिजे. इतकी चिकाटी केली त्याचं काम भागलं नाही का. ही चिकाटी आपण सांभाळली पाहिजे. मी काय म्हणेन, आज आपल्याला शक्य आहे तितकं आपण पाहू. ही चिकाटी कशी शक्य असेल, म्हणजे शक्य आहे नाही असं नाही. आज आपल्याला करता येण्यासारखं नाही म्हणजे पुष्कळ लोकांना जे करता येईल तेच बरोबर नाही का. जे सगळ्या लोकांना, एखाद्याला शक्य आहे ते सगळ्यांना सर्वात्रिक करता येणार नाही. हे सगळ्यांना साधणार नाही आहे. ह्या चिकाटीला मनाचा मनभेद अत्यंत पाहिजे. मी सगळं माझं जाळून टाकल्याशिवाय मला पुढे करता येणार नाही. म्हणजे गाडीवरनं घोडे, म्हणजे माझ्या अंगावरून घोडं गेलं तरी चालेल असं म्हणून 2 मिनटं खाली बसला पोरगा. हे त्याला विचार नाही. पण अशी गाडी येईल म्हणून तो उठला नाही कधी. पण त्या बापाला त्याची काळजी. हा अंगावरनं गेला तरी बाप सांभाळतोय. हे इतकं आपलं कठीण आहे. तेव्हा सार्वत्रिक आम्हाला काय करता येईल हे पाहणं जरूर आहे आणि ते आपण पाहावं. आणि आपल्यासाठी मोठमोठ्या सत्पुरुषांनी हे सार्वत्रिक काय करता येईल हेच सांगितलं. सगळ्या लोकांना काय करता येईल हे त्यांनी खरोखर सांगितलं आणि ते आपण आचरणात आणू. आणि ते सांगतात, मी सांगतो खरंच आहे. दरवेळेस मी तुम्हाला तेच सांगतोय. मी सांगतो म्हणजे काय, तर दर खेपेला नवीन दिसतं आहे. शब्दांची रचना नवीन आहे, भावार्थ एकच आहे. शब्दरचना निराळी आहे. शब्दरचनेला भुलून जातात लोक, पण भावार्थ एक आहे हे लक्षात राहत नाही कोणाच्या. नाही, आमच्याकडे आमच्याकडे एक वैद्य आहेत. नामांकित वैद्य म्हणतात. गावामध्ये त्याला वैद्यराज म्हणत. अगदी त्याचा धन्वंतरीचा अवतार म्हणत. वैद्य चांगला आहे. त्याच्याजवळ 5-7 बाटल्या होत्या आणि त्या निरनिराळ्या रंगाच्या होत्या. एक पांढरी, एक तांबडी, एक काळी, निळी, अशा निरनिराळ्या बाटल्या होत्या. कोणी रोगी आला त्याला ते आठवण करायचा बिचारा, आठवल्यासारखं करायचा. त्याला स्वतःला काही कळतच नव्हतं. आठवण करायचा, नाडीबिडी पाहायचा, सांगितलं अमकं त्याच्याकडून सगळं सांगून ऐकून घ्यायचा. तू काही सांगू नको, मला सगळं कळतं म्हणायचा. आधी ऐकून घेतल्यावर म्हणायचं, मग नंतर त्यांना औषधं द्यायची. एका बाटलीतलं थोडंसं, दुसऱ्या बाटलीतलं थोडंसं, तिसरी, चौथी, 5वी, कोणतीही बरं का, सारखी द्यायची नाही. त्यात कशामध्ये साखर घालायचा, कशात गूळ घालायचा, कशात मध घालायचा आणि प्रत्येकाला द्यायचा. कसं काय बुवा, काहीतरी गुण आला म्हणतो तो. कोणी म्हणायचं वैद्य चांगला म्हणायचा. हे सगळं झालं. पुष्कळ लोक रोगी यायचे जायचे. लोकात वाहवाही त्याची फार अशी झाली. त्याचा एक बालपणचा मित्र होता. त्याला ठाऊक होतं हा कसं काय आहे ते. तो म्हणाला, अरे एवढी वैद्यकी शिकलास कुठे? मी पाहायचो उन्हाडक्या करत होतास अख्खा दिवस आणि तू वैद्यकी शिकलास कुठे? तो म्हणाला, इथे बोलू नको, मी तुला एकीकडे सांगेन काय ते. त्याचा मित्र चांगला होता. एक दिवस त्यांनी सांगितलं, त्या सगळ्या बाटल्यांमध्ये सगळी सुंठीची पूड भरलेली आहे. एकच सुंठीची पूड सगळ्या बाटल्यांमध्ये भरलेली आहे.
बाटलीचा रंग वेगळा आहे आणि मी प्रत्येकाचं मिश्रण निरनिराळ्या बाटलीत करतो. एकच मिश्रण आहे आणि असं तो वैद्य जसं चांगला तसं माझं निरूपण आहे. शब्द निराळे, भावार्थ एकच आहे आणि लोक फसतात निरनिराळ्या बाटलीतल्या दिल्या कारणानं. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.